नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला धन निरंकारजी. बघा, अवतारवाणीमध्ये शहनशाह बाबा अवतार सिंहजी महाराज म्हणतायत की लाखो कष्ट दिले संतांना धर्म जातीच्या प्रमुखांनी, कितीकांना भिंतीत चिरडले धर्मांध उन्मत्तांनी, सुळावरी चढविले कितीका अग्नीमध्ये जाळिले किती, निष्ठुर जगताने संतांना कष्टविले या जगी किती, भक्तजनांनी तरी मानिला सर्व आपला हा संसार, दुःख कष्ट सोशिले त्यांनी मानून हरी इच्छा अवतार. बघा सात्संगत, नेमकं शहनशाहजींना काय सांगायचंय की आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे संतांचा इतिहास. टीव्हीद्वारे किंवा मोबाईलद्वारे आपण सगळ्यांनी संतांचा इतिहास तर नक्कीच बघितलेला असेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय होती ज्ञानेश्वर माऊलींची अवस्था, काय होती तुकाराम महाराजांची अवस्था, भक्त प्रल्हादाचा इतिहास सुद्धा आपण बघितलेलाच आहे. दासीला सांगायचं एवढंच की या संतांना एवढाही त्रास देण्यात आला त्या समाजाकडून, तरी त्यांनी त्या समाजाचं काही वाईट व्हावं अशी मनामध्ये इच्छा तरी आणली का? त्या समाजाच्या भल्याचीच कामना जीवनभर केली आणि त्याच्यासाठीच हे शरीर सुद्धा त्यांनी कष्टवलेलं आहे. हे शरीर त्याच कार्यासाठी लावलेलं आहे. त्यांचं आयुष्य त्यांनी त्यासाठीच वाहून घेतलं की जे आपल्याला कळालंय ना ते दुसऱ्यांना पण कळालं पाहिजे, आणि फक्त आपण नाही तर दुसरे सुद्धा तरले पाहिजेत. मग ही होती संतांची अवस्था. पण आज आपल्याला कुठंतरी थोडं कमी जास्त झालं ना की आपल्या मनामध्ये ती अवस्था राहत नाही हो. मग आज आपल्याला पण संत म्हणलं जाते. मग आपल्यामध्ये तो बदल का होत नाही? आपल्यालाही तेच ब्रह्मज्ञान दिले जे संतांना भेटलं होतं, जे तुकाराम महाराजांना भेटलं होतं, जे ज्ञानेश्वर माऊलींना भेटलं होतं. मग आपली अवस्था का तशी होत नाही? आपल्यामध्ये का तो बदल होत नाही? हे आपण परीक्षण करण्याची गरज आहे. आपल्याला सगळ्याला माहित आहे की चांगलं कार्य केल्यानंतर त्याचं फळ चांगलंच भेटतं. या भगवंतावर विश्वास ठेवल्यानंतर भगवंत आपल्याला कधीच कशाचीच कमी पडू देत नाही. पण तरी सुद्धा आपला विश्वास का डगमगतोय? आपल्याला कुठेतरी भीती असते की खरंच हे माझं असं होईल का? जर नाही झालं तर? दासीला एक उदाहरण आठवतंय. एका नगरीचा राजा असतो ज्याला मूलबाळ नसतं. आता त्याला वाटत असतं की माझ्या नंतर ह्या नगराला कोण सांभाळणार, म्हणून तो एक अशी घोषणा करतो की सगळ्यांना चार चार बिया वाटतो आणि म्हणतो की ह्या बियामधून सगळ्यात चांगलं झाड, सगळ्यात चांगलं रोपट ज्याचं येईल त्याला मी या नगरीचा राजा घोषित करेल. आता बघा, सगळ्याची चढाओढ लागते तिथं. चांगलं झाड मला आणायचंय, चांगलं झाड मला आणायचं. आता राजाने जो कालावधी दिलेला असतो सगळ्यांना 4-6 महिन्याचा, तो कालावधी संपवतो. सगळेजण तिथं ते झाडं घेऊन येतात, सगळेजण येतात. खूप सुंदर सुंदर झाडं सगळ्याची आलेली असतात. पण एक व्यक्ती असा असतो ज्याचं झाड उगवलेलंच नसतं. आता सगळेजण त्याच्याकडे बघून हसायला लागलेले असतात. याचं तर बिया उगवल्याच नाहीत, तर हा काय ह्या नगरीचा राजा होणार? हा आहे तरी का त्या लायकीचा? म्हणून सगळेजण त्याला हसायला लागतात. आता राजा सगळ्यांची झाडं बघतो, शेवटी बघतो तर एक जणाच्या कुंडीत त्याचं झाड उगवलेलंच नसतं. राजा म्हणतो कसं काय उगवलं नाही? तो म्हणतो काय झालं राजन माहित नाही, पण हे झाड उगवलंच नाही माझं. मी कितीही प्रयत्न केला, मी सगळं वेळच्या वेळेला त्याला खत घातलं, पाणी घातलं, पण झाड काय उगवलं नाही. त्यावेळेस राजन या सगळ्यांना सोडून ज्याचं झाड उगवलं नाही ना त्याला या नगरीचा राजा घोषित करतो. आता सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं, याचं झाडच उगवलं नाही तरी ह्याला घोषित केलंय राजा म्हणून. सगळेजण विचारतात राजन असं का केलं तुम्ही? त्यावेळेस राजन त्यांना म्हणतात, अहो तुम्हा सगळ्यांना ज्या बिया देण्यात आल्या होत्या ना त्या सगळ्या बिया भाजून दिलेल्या होत्या, म्हणजे त्यातले एकही बी उगवणारं नव्हतं. पण तुमच्या सगळ्यांची तर खूप छान छान रोपं आली, फक्त या एकट्याच रोप उगवलं नाही. याचा अर्थ की आपल्या अख्ख्या नगरीमध्ये फक्त आणि फक्त हा एकच इमानदार माणूस आहे जो की राजा बनण्याच्या योग्य आहे. सगळ्यांच्या मानाखाली झाल्या. सांगण्याचा भाव फक्त एवढाच आहे की आपला जर विश्वास असेल ना हा भगवंत सत्याच्या पाठीमागे आहे, तर मग आपली हार कधीच होऊ शकत नाही. आता सत्य शेवटी सत्यच असतं. सत्याला कितीही दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते तेवढ्याच प्रेशरनं वर येण्याचा प्रयत्नही करत असतं. त्यामुळं त्या सत्याला कुठेही अडथळा बनवू नका किंवा त्याच्या विरुद्ध कार्य करण्याचा विचारही करत जाऊ नका. का तर या परीक्षेमध्ये आपल्याला पास झालोत की नापास झालोत हे अगदी शेवटच्या दिवशी कळणार आहे. ते सुद्धा आपल्याला कळेल का नाही माहित नाही, पण शेवटच्या दिवशी मात्र निकाल नक्की लागणार आहे की नेमका आपण पास झालोत म्हणजे आपल्याला मोक्ष मिळणार आहे
पुनरपि जननम पुनरपि मरणम या फेऱ्यामध्ये आपल्याला असंच फिरत राहायचं. त्याच्यामुळे याची भीती अवश्य असू द्या. तर याची नजर 24 तास आपल्यावर आहे, म्हणून आपलं ध्यान 24 तास याच्यावर असलं पाहिजे. एवढीच आपल्याकडून सद्गुरूची इच्छा आहे. लसीला कमेंट मध्ये सांगितलं होतं की अगदी 4-5 मिनिटाचे व्हिडिओ टाकत जा. लसीनं प्रयत्न केलाय. काही चुकलं असलं तर क्षमा करा. आणि व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. प्रेमाने बोला. धन्यवाद.